साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। पासोडीपाडा येथे 4 चाकी धडकेत दुचाकीस्वार ठार। वणी सापुतारा महामार्गावरील पासोडीपाडा येथे उदय पेट्रोल पंपासमोर रविवारी रात्री 8:45 वाजेच्या सुमारास 4 चाकी GJ 21 CC 6168 व दुचाकी MH 15 JT 9773 यात अपघात झाला असून दुचाकीस्वार पंकज गुलाब पवार वय वर्ष 26 राहणार बोरगाव हा ठार झाला। वणी येथून सापुताराकडे जाणारे 4 चाकी वाहन व हातगाडीकडून बोरगावकडे येणाऱ्या दुचाकीत धडक झाली। या अपघातात दुचाकीस्वार गंभीर झाला असता त्यास बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले। पंकज पवार प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी वणी येथे हलविण्यासाठी बोरगाव येथील आरोग्य केंद्रातील 108 रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने जवळपास अर्धा ते पाऊण तास उशीर झाला। यानंतर 102 रुग्णवाहिकेनंतर वणी येथे नेण्यात आले, परंतु वणी आरोग्य केंद्रात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। बोरगाव हे महामार्गावरील मोठे गाव असूनही या ठिकाणी 108 रुग्णवाहिका कायमस्वरूपी राहत नाही। याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। याबाबत सुरगाणा पोलीस ठाण्यात मोटाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस उपनिरीक्षक सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चेतन बागुल मांगू भोये तपास करत आहे। मृत युवकाच्या पश्चात आई वडील पत्नी लहान 7 महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे। रुग्णवाहिका डॉक्टर उपलब्ध करावा। बोरगाव येथील 108 रुग्णवाहिका 20 ते 25 दिवसापासून दुरुस्तीसाठी नेण्यात आली आहे, परंतु व्यवस्था न केल्याने रुग्णांना नाशिक येथे नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात नाही। 3 महिन्यापासून 108 रुग्णवाहिकेवर डॉक्टर उपलब्ध नाहीत। बोरगाव येथे त्वरित 108 रुग्णवाहिका डॉक्टर उपलब्ध करून देण्यात यावा। येस मराठीसाठी लक्ष्मण बागुल, बोरगाव। ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।